खाली बस. बबली एक काहीतरी गाल खुर्च्या वगैरे हाताने कपडे लावायचे. तर नवरदेवची काकी. तर हे आता हळद लावायचा कार्यक्रम चालू झाला इथे. तर बघूया पुढे. एक हात ना त्यावरचा आधी ना गाला लावू. बस इथे बघा. तर इथे झालेली आहे वरमाईची म्हणजेच नवरदेवच्या मम्मीची. तर आमच्याकडे अशी प्रथा आहे, अशी घरामध्ये उठणं हळद लावायची. तर इथे फक्त 7 लेडीज हळद लावणार आहेत. त्यानंतर आम्ही बाहेर डेकोरेट केलं आहे ग्राउंडमध्ये. बाहेर तिकडे सगळ्यांनी बस रिलेटिव्स त्याचे फ्रेंड्स वगैरे सगळे आम्ही तिकडे हळद लावणार. साऊंड लावायला सांग गावाला. हे नानी हा वाला बाहेर. तर हे आहेत नवरदेवची काकी म्हणजेच नानी. आम्ही नानी म्हणतो त्यांना. तर नानी आहेत हे. काकी खाली बसा. इथे बघा समोर कॅमेरा. वरच्यावर नका फुल. तर हे आहेत आमच्या सोसायटीच्या महिला मंडळाच्या अध्यक्ष. आता हे आलेले आहेत हळद लावण्यासाठी. तर ही एंट्री झालेली आहे नवरदेवच्या वहिनीची, आमची मनीषा वहिनी उर्फ प्रेरणा वहिनी आमची वहिनी. इकडे बघ. तर आता हे त्यांच्या दिराला हळद लावत आहेत. तसेच हे आमच्या महिला मंडळाचे सदस्य तसेच आमचे आत्या. तर आत्या हळद लावते. तर आता नवरदेवला आम्ही बाहेर ग्राउंडमध्ये नेण्यासाठी उभं केलेलं आहे. आणि नवरदेवला आम्ही म्हणत आहे की आता आपल्याला ग्राउंडमध्ये जायचं आहे. तिकडे बाकीची हळद आपण तिकडे खेळायची आहे. हे सगळे घरातले रिलेटिव्स. आता नवरदेव घराच्या बाहेर निघलेला आहे. मला तिथे रेकॉर्डिंग करता नाही आलं. मी फक्त क्लिप्स घेतल्या. व्हॉइस टाकता जमला नाही मला कारण साऊंडचा भरपूर आवाज होता. आता नवरदेव इथे भेटतोय, थोडा लाजतोय. तर तसंच चाललं आहे. आता बघूया आपण पुढे. तर आता हे आमची चाळ आहे. तर आता चाळीच्या आम्ही समोरच ग्राउंड घेतलं होता. आम्ही समोर ग्राउंडमध्येच सगळे फंक्शन करतो. तर आता अण्णा आला आहे चाळीच्या गेटजवळ. आता आम्ही चाललेलो आहे ग्राउंडमध्ये. तर पुढे ब्लॉग पूर्ण कंटिन्यू बघा. खूप मजा आलेली आहे. नवरदेव फुल खुश आहे. फुल म्हणजे तर इथे पूर्ण आमची मशमत चालू आहे की ते शहेनशाह आला आहे. हे गाणं नाही हवं आहे आम्हाला एंट्रीला हळदीच्या. तर दुसरं सॉन्ग प्ले करा कारण ही एंट्री लग्नामध्ये हवी होती त्याच्या आउटफिटवरती आम्हाला. त्यामुळे आम्ही सॉन्ग चेंज करायला सांगितलं. त्याच्यावरून आमचे आर्ग्युमेंट चालू होते. मी बोलते तरी जाऊ दे तो म्हणजे DJ वाला बिझी होता ना.
तर बोली जाऊ दे आता, कोण जाऊन तिकडे सांगेल परत, तर आपण जाऊया. आता नाही, सगळे म्हणले नाही चेंजेस करा. मग बोली काय आता, चला ठीक आहे, चेंज. मग आता सगळेजण तेच आर्ग्युमेंट करतात. तर तर नवरदेवची एंट्री इथं झालेली आहे हळदीच्या स्टेजजवळ. आणि एंट्रीला आम्हाला खूप मजा आलेली आहे सर्वांनाच. आणि जसं इमॅजिन केलं होतं तशीच एंट्री झालेली आहे आमची. आणि आता पुढे मग चाललं आहे की तू कसं बस त्याच्यावरती. तो विचारत होता की मी कसं बसू. मग पिंट्या त्याला सांगत होता की असं नको, तू असं बस. मग आता नवरदेव बसला आहे हळद लावण्यासाठी परत एकदा इकडे स्टेजवरती. घरात लावून झालेली होती आपली हळद. घरामध्ये आपलं जास्त स्पेस नाही आणि ग्राउंडमध्ये आपण मोठं सेलिब्रेशन करतो आहे हळदी सेरेमनीचं. त्याच्यामुळे आम्ही ग्राउंडमध्ये मोठी हळद ठेवलेली आहे. तर आता त्याला सगळेजण फोर्स करतात की थोडं डान्स कर, थोडं लाज. मग त्यांनी थोडंसं केलं आणि त्यानंतरला आता मग त्याचं फोटो सेशन चालू झालेलं आहे. थोडेफार फोटो क्लिक केलेले आहेत त्याने तिथे. आणि मग लवकरच आपण हळद लावायला घेतलेली त्याला, कारण की खूप लेट झालं होतं ऑलरेडी, सर्वांना लांब जायचं होतं. आणि ही हळदसुद्धा खडवलीला झालेली आहे. तुम्हाला परत एकदा क्वेश्चन पडला असेल की हळद कोणाची आहे, तर ही हळद माझ्या भावाची आहे, माझ्या आत्याच्या मुलाची, म्हणजेच माझा अण्णा. खरं नाव त्याचं प्रफुल्ल आहे. सगळे त्याला लाडाने सोनू बोलतात आणि आम्ही त्याला अण्णा बोलतो. तर ही हळद चालू झालेली आहे इथे. आणि बघू शकता सगळी पब्लिक. तुम्हाला तुमचा ऑफिशियल प्रशासुद्धा ह्याच्यात दिसला असेल. आणि दिसला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा की तो कुठे आहे ह्याच्यात. ह्या क्लिपमध्ये सांगा. पुढे तर ऑब्व्हियसली तो तुम्हाला दिसणारच आहे. तर ह्या क्लिपमध्ये दिसला असेल तर स्क्रीनशॉट काढून त्याच्या इन्स्टा ID ला त्याला पाठवा. आणि इथे वरमाईचे सगळे कामातले आलेले आहेत अण्णाला शुभेच्छा देण्यासाठी, त्याच्या हळदीसाठी, लग्नासाठी. आणि इथे चाललेलं आहे की करवल्याला पण बसलं पाहिजे. करवला म्हणत होता मी काय करू बसून. मग त्यालासुद्धा बसवलं आहे तिथं हळद लावायला. तर तो खूप हसत आहे आणि खूप लाजत आहे की मी म्हणजे माझी काय गरज असं. पण त्याला बसवलं आहे. आणि इथे मनीषा वहिनी हळद लावते अण्णाला. आता फोटो सेशन बघा. गोंदूच्या मम्मीची एंट्री झालेली आहे, म्हणजे माझ्या बाईची. आता ती शॉक की लगेच हळद लागली. पण हे आमच्या इथल्या दत्ता मामी आहेत. तर इथे पण चालू आहे त्यांचे फोटो सेशन वगैरे ट्रेडिशनल. त्यानंतरला पुढे बघा इथे कशा बायका मजा करत आहेत कॉलनीमधल्या. हे काकी आणि आत्या एकमेकांना हळद लावत आहेत. तर इथे यांच्या गप्पा गोष्टी चालल्या आहेत मस्त. त्यानंतरला इथे पुढे परत हळदीचा क्राऊड वाढतच चालला होता. तर आम्ही पण वेट करत होतो की कधी आमचा नंबर येईल. हे सगळ्यांचे आर्ग्युमेंट चालू होते. मुस्कान खूप कंटाळलेली की कधी मी हळद लावायला जाईल. आणि इथे अजून चालूच होतं हळद लावणं. आणि खूप आम्हाला आरामात करायचं होतं. आम्ही आधी लावलं असतं पण असं लगेच हाकललं असतं आम्हाला. त्याच्यामुळे आम्ही आरामात हळद लावली. आणि इथे झालेली आहे मोनूची एंट्री. तो सगळं अरेंजमेंट बघण्यामध्ये बिझी होता, त्यामुळे ह्याच्या आधी दिसला नाही तो तुम्हाला. तर इथे त्याची एंट्री झालेली आहे फायनली. आणि आल्या आल्या तो गेला आहे अण्णाकडे. आणि अण्णाची हालत फुल बेहाल केलेली आहे. तो आदिदादा आणि पप्प्यादादा हे तिघांनी त्याची हालत फुल बेहाल केलेली आहे विचारायची. आणि आता आयुष अण्णाला हळद लावतो आहे.
तर हे हळद लावतात की त्या विचाराची हालत बेहाल करतात हे मला समजत नाही आहे. तुमच्याकडे पण असंच होत असेल, अशीच हळदीत मजा धमाल तुम्ही करत असाल आय होप. आणि असंच असेल तर इथे माझे पप्पा आलेले आहेत अन्नाला हळद लावण्यासाठी. मग इथे माझ्या पप्पांनी हळद लावून झालं. मग इथे आमचं फोटो सेशन चालला होता, मग ती मजा केली आम्ही. त्यानंतरला इथे दोन्ही भावांचा फोटो सेशन चालू होता. मस्तपैकी दोघं शायनिंग मारत होते. त्यानंतर नवरदेव इथे फुल चेंज करून आला मस्तपैकी. फुल इथे मजा चालू होती आणि DJची सगळ्यांनी मजा घेतलेली आहे. तो बघा माझा नवरा आणि माझा दीर पम्या भाऊ दिसला असेल तुम्हाला. तर हा मिलिंद भाऊ आहे आमच्या इथला, पिंक टी-शर्टमध्ये जो दिसतो आहे. तर खूप मजा केलेली आहे आणि नवरदेव तुम्हाला नाचताना दिसत असेल. फुल एन्जॉय करतो आहे नवरदेव. आणि पुढे बघा खूप मजा आलेली आहे. पूर्ण व्लॉग कंटिन्यू बघा. इथे मी आणि छकुली नाचून आम्ही 2 तास व्हिडिओ काढायला जमला नाही. तर आम्ही 2 तास कंटिन्यू नाचलो, खूप मजा केली आम्ही. त्यानंतर आम्ही खूप थकलो होतो म्हणून आम्ही विचार केला की आम्ही बसून डान्स करू शकतो. उभ्याने नाही केला तर काय झालं, डान्स करायचा आपल्याला, पण बसून एन्जॉय करूया मस्त. आणि मग खूप मजा केली. नंतरला मोनू वगैरे सगळेजण परत आले आणि हे लोक परत डान्स त्यांचा चालू झालेला आहे परत त्याच मजाने. तर बघू शकता तुम्ही सगळेजण किती हॅपी आहेत. नवरदेव स्वतःच, त्यानंतरला आम्ही सगळेच, बाकी फुल गँग त्याची त्याचे फ्रेंड्स सगळे, त्याचे भाऊ सगळेजण पण किती हॅपी आहेत. आणि पूर्ण हळदीचा माहोल पूर्ण सेट झालेला आहे आणि खूप मजा केलेली आहे आम्ही ह्याच्यामध्ये हळदीमध्ये. तर तुम्हाला दिसतच असेल की आम्ही किती मजा केली होती आणि खूप मजा आली आम्हाला. तरी ते मुस्कान, मी, छकुली, डॉन वगैरे आम्ही मस्त नाचतोय, माझा नवरा. तर आम्ही नाचनाचता आम्हाला नोट भेटली आणि समजलं की ती नोट नकली आहे. छकुलीने ती नोट लगेच उचलली होती 100ची, पण ती फेक होती. त्यानंतर मी आणि छकुलीने अन्नासाठी परफॉर्म केला, कारण की आमचा लाडका भाऊ आहे. मोनू तर आहेच ऑब्वियसली, डॉन पण आहे, प्रवीण, त्यानंतरला राज, रोहन, आयू सगळेजण. पण अण्णा असा सॉफ्ट कॉर्नर होता आमचा आणि म्हणजे खुश तर आम्ही भरपूर होतो. त्यासोबत एक थोडंसं हे होतं की अण्णाचा थोडासा हक्क आमचा कमी झालेला आहे आणि होणार आहे. तर ठीक आहे, होतं सगळ्यांचंच, पण खूप खूप खुश होतो आम्ही की एकदाच आमच्या अण्णाचं लग्न झालं. आम्ही खूप लहानापासून वेट केला होता त्याच्या लग्नाचा. तर आता अण्णाचं लग्न झालेलं आहे माझ्या. हा ब्लॉग लेट पोस्ट होतोय कारण की आम्ही खूप बिझी होतो. सगळे फंक्शन होते, सगळ्यांचे लग्न होते लागोपाठ, त्यासाठी धमाल. इथे मोनूने माझ्या आणि माझ्या नवऱ्याची ओवाळणी करून माझ्या DJ दादाला दिलेली आहे. माझ्या नवऱ्याची स्माईल बघालच पुढे आणि लग्नाचा ब्लॉगसुद्धा ह्यातच आम्ही ॲड. तर घरातून निघताना आम्हाला काही शूट करता मिळालं नाही कारण की लग्न होतं पुण्याला आणि आम्हाला जायला खूप उशीर होत होता. आम्ही डायरेक्ट दुपारी पोचलेलो आहे, खूप ट्रॅफिक लागली होती. तर आता हॉलच्या बाहेरून अन्नाची बारात घेऊन आम्ही हॉलजवळ पोचलेलो आहे. मस्त सगळेजण बारातमध्ये डान्स करतात, एन्जॉय करतात. नवरदेव मस्त घोडीवरती बसला आहे, एकदम मस्त. गोंडू पण तिथे बघा एन्जॉय करते मस्त. आम्हीही डान्स करतोय. नंतर इथे लग्न लागतंय आता अन्नाचं. तर ते एकमेकांना आता हार घालतात आणि ह्या लोकांनी अन्नाला लेट उचलला आहे. हार घालून झाल्यावरती एकदम लेट करंट आहेत. तर अण्णांनी वहिनीला हार घातला आहे आणि हे दोघांनी मस्तपैकी एकमेकांना हार घालून एकमेकांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. आणि वहिनी आमची झालेली आहे. ही थोडीशी प्रोसिजर बाकी होती. तर आता ही प्रोसिजरसुद्धा 1, 2, 3 झाली आहे आणि निकिता वहिनी आमची झालेली आहे परमनंटली. तर हॅपी मॅरिड लाईफ अण्णा वहिनी दोघांनाही. हे रात्री आम्ही पुण्यावरून आल्यावर दोघं जेवत होते. ते त्यांच्या वेलकमची तयारी चालली वरात त्यांची. आणि वहिनीला खूप खूप वेलकम जावडेकर फॅमिलीमध्ये. अँड हॅपी मॅरिड लाईफ बोथ ऑफ यू. सगळ्यांना ब्लॉग आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. कर दो यार, तुम्हारे पैसे थोड़ी ना कट रहे, कर दो. अब अगर तुम लोग नए हो तो यार सब्सक्राइब करो.